अर्थ किंवा त्याच्या डायमेन्शन्स वेगळ्या येतात, कारण तुम्ही तुमचा अनुभव जो असतो तो आणतो आणि तो एक वेगळ्या लेवलवरती ते सगळं जातं. तसं तुझं असं काही उदाहरणं देऊ शकशील का, की तू कशी एक एक टप्प्याने काय काय कमवत गेलीस ॲज अन ॲक्टर म्हणून? हो, म्हणजे प्रत्येक मागच्या प्रोजेक्टचा पुढच्या प्रोजेक्टसाठी मला उपयोग होत गेला. म्हणजे जसं गिरीश बरोबर काम करताना मी हे सांगितलं, तसं मी पहिल्या नाटकात रसिका बरोबर काम केलं. रसिका, निखिल रत्नपारखी, सुप्रिया, त्या नटांकडनं मी जे काही घेतलं, शिकले. मंगेश कदम दिग्दर्शक होते, ते मी पुढच्या नाटकात देहभानसाठी वापरलं. आणि मला डेफिनेटली माहिती आहे की मी काय वापरत होते. टायमिंग वापरत होते. मी रसिकाचं टायमिंग मी त्या देहभानमधल्या विद्यावतीला वापरण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यातल्या काही गोष्टी तिथे वर्क पण झाल्या, की नकळत झालेले संस्कार असतात ते. पण दुसऱ्या नाटकात मी नीनाताई बरोबर काम केलं देहभानमध्ये, आणि ते नीनाताईचं जे लालित्यपूर्ण स्टेजवर वागणं वावरणं, ज्या नटीचं नायिकेचं एक वागणं असतं, ते मी हमतो तेरे आशिकेमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला. त्याची एक लय आहे तिच्या सगळ्या वागण्या बोलण्या चालण्याला, ती लय वापरण्याचा प्रयत्न केला. म्हणजे संजय मोनेंबरोबर काम केलं. संजय काकाचं रे चाल ते होतं, ते मला ॲक्च्युली कबड्डीमध्ये मी कबड्डीपटूचा रोल करत असताना मी वापरू शकले.